कोल्हापुरात नुकत्याच पार पडलेल्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध नाटककार शफात खान यांनी आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या सद्यस्थितीतल्या अनेक पैलूंवर भाष्य केलं, अनेक पैलूंना स्पर्श केला। याच निमित्ताने आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत, नेमकं काय वाटतं त्यांना जाणून घेणार आहोत। स्वतः शफात खान आपल्या सोबत आहेत, त्यांनाच विचारूयात। सर, तुम्ही ज्या मुद्द्यांना स्पर्श केलात त्याच्यावरती मथळे भरून बातम्या झाल्या, चर्चा झाल्या। प्रामुख्याने तुम्ही जे म्हणताय की मुसलमानांना परकेपणा लादला जातोय, ती जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, तर हे गेल्या 2 वर्षातच मोदी सरकार आल्यानंतर झालंय असं तुम्हाला वाटतं, यापूर्वी नव्हतं? एक तर मी विस्तारानं या विषयावर बोलतो, कारण कसं होतं की काही संदर्भ तोडून नुसतंच त्या वाक्याचा विचार केला तर त्याचे वेगळे अर्थ लागू शकतात। एक साहित्यिक म्हणून ते एक मुळामध्ये जे मराठीतून लेखन करणारे मुस्लिम साहित्यिक आहेत त्यांचा तो मेळावा होता आणि एकूण त्यांचं जे साहित्य आहे आणि त्या साहित्याची दिशा काय असावी आणि यानंतर कशा पद्धतीनं लेखन व्हावं असं एक मोकळेपणाने झालेली ती चर्चा होती। तर त्यामध्ये मुळात काय आहे की मी सुद्धा जेव्हा स्वतःबद्दल बोलतो तेव्हा मी मुळामध्ये मराठी साहित्यिक हे मूळ, आणि त्यानंतर मी धर्मानं मुसलमान। आता इथे असा विचार करावा लागतो की धर्मानं मुसलमान असल्यामुळे माझ्या लेखनात काही वेगळेपण आहे का, आणि हे वेगळेपण त्या साहित्याला मराठी साहित्याला मूळ मराठी साहित्याला काही वेगळेपण लाभतंय का त्याच्या माझ्या वेगळेपणाचा, असा तो मुद्दा होता। आणि इथे एक प्रकर्षानं जाणवतं, गेल्या 25 वर्ष झाली मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना होऊन, आणि या 25 वर्षामध्ये जवळजवळ 450-500 साहित्यिक आता मराठीतून लेखन करतात। मराठी मुसलमान हा महाराष्ट्रात राहणारा मुसलमान हा मराठी आहे, तो मराठी लिहितो, तो मराठी शिकतो, तो मराठीतून विचार करतो, तो मराठीतून बोलतो, आणि त्याची मुळं जी आहे ती पक्की घट्ट या मातीत रुजलेली आहे। तो परका नाही, तो बाहेरून आलेला नाही, तो इथला आहे, तो या मातीतला आहे। पण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून होतं काय की एक परकेपणाची जाणीव त्याच्यामध्ये रुजवली जाते, कळत न कळत, मुद्दामून कोणी करतं अशातलाही भाग नाही, पण कळत न कळत हे त्याच्यात रुजवलं जातं। आता अगदी साधा प्रश्न असतो आपल्याकडे, एखादा मुसलमान बऱ्यापैकी मराठी बोलायला लागला की लगेच आश्चर्यानं आपण त्याला म्हणतो, अरे मुसलमान असून फार चांगलं मराठी बोलता की तुम्ही, पण तो मराठीच बोलतो। अनेक मुसलमान घरात मराठी बोलतात आणि काही दखनीत बोलतात। तर हे जे कळत न कळत त्यांच्यावर परकेपण लादलेलं आहे, त्यातून त्याची एक साहित्यिक म्हणून दृष्टी तयार होते। तरीही तुम्ही म्हणालात की 25 वर्ष मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आता पूर्ण झालेली आहेत, तर त्याचं नेमकं कारण काय? कारण जर मराठी एक मुसलमान बोलतो, त्याच्या भाषा संस्कृतीमध्ये त्याची ती ओळख आपल्याला दिसतेच, परंतु तरीही एक वेगळं मराठी साहित्य संमेलन मुस्लिम या धर्माशी आपण जोडून एक संमेलन सुरू करता, त्याच्या मागचं कारण? एक तर लक्षात घ्यायला पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीची छोटी साहित्य संमेलनं भरत असतात। मग ते विद्रोही साहित्य संमेलन असेल, दलित साहित्य संमेलन असेल, ख्रिस्ती साहित्य संमेलन असेल, जैन धर्मियांचं एक वेगळं साहित्य संमेलन असेल, अगदी विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन आहे, शिक्षकांचं साहित्य संमेलन आहे, कोकणातल्या साहित्यिकांचं म्हणून एक कोकण मराठी साहित्य संमेलन असंही भरतं। मुळामध्ये असं एखादं छोटं साहित्य संमेलन कोणी भरवलं तर ते मूळ प्रवाहाच्या विरोधात आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही। मला तर असं वाटतं अशा प्रकारची छोटी साहित्य संमेलनं भरवली गेली पाहिजेत, ती अत्यंत गरजेचं आहे। त्या निमित्तानं माणसं एकत्र येतात, त्या निमित्ताने जे काही लिहिलं जातं, जे काही बोलावं असं वाटतं ते बोललं जातं, एक नवीन दिशा लागते आणि माणसं आपल्या पद्धतीनं काम करायला लागतात। आपण जर पाहिलं की साहित्य हा संस्कृती, राजकीय, सामाजिक या सर्वांचं मिश्रण आहे, त्याचा एक सार आहे, तर राजकीय घडामोडींशी ह्याला कसं जोडता आपण? नाही, मी असं अजिबात म्हटलेलं नाही की मागच्या 2 वर्षामध्ये हे परकेपणाची जी जाणीव आहे ती मागच्या 2 वर्षातली आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही। एक परकेपणाचा अनुभव म्हणा किंवा हे परकेपणाचं फिलिंग आहे ते कुठेतरी मराठी मुस्लिम समाजामध्ये आहे।
आणि तो नसतानाही ते थोडंसं बाहेरून लादलं गेलेलं आहे. त्याचा या 2 वर्षाशी काही संबंध नाही. मला एक साहित्यिक म्हणून या 2 वर्षामध्ये जे जाणवलं तर साधारण असं आहे की आत्ता कुठे मला असं वाटतं की परिघाबाहेरची माणसं ज्यांचे आवाज दडपले गेले होते, जे बोलत नव्हते, लिहित नव्हते, वाचत नव्हते, आणि आत्ता शिक्षणामुळे म्हणा त्यांना आपल्या एका अधिकारांची जाणीव झाली आहे, ते लिहायला लागलेत, बोलायला लागलेत, स्त्रिया बोलू लागल्यात, दलित, शोषित, वंचित हे सगळे लोक बोलू लागलेत आणि ते स्वतःला आता एक्सप्रेस करतायत. अशा वेळेला मात्र त्यांचे आवाज दडपण्याचे काही प्रयत्न होताना दिसत नाही. आणि असहिष्णुता पूर्वी नव्हती का? तर पूर्वीही होती. असहिष्णुता पूर्वी होती आणि आजही आहे. पण पूर्वी किमान त्याचं उदात्तीकरण होत नव्हतं, त्याचं गौरवीकरण होत नव्हतं. कुठलंही शासन असू दे, कुठलंही धोरण असू दे, ज्या पद्धतीनं एक काय म्हणूया एक अवेअरनेस इथल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत येत आहे, त्यामुळे मला या देशाचं भवितव्य कधी खाली कधी वर होत राहील, पण ह्याचं भवितव्य उत्तमच असणार आणि हा देश घडवण्यामध्ये सर्व समाज घटक सहभागी होतील, त्यांचा सहभाग असेल हे आपण, आणि सर्व विकास त्यांच्यापर्यंत पोहोचेल याचं भान मात्र आपण बाळगायला हवं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर अजिबात निराशाजनक चित्र पुढच्या काळात दिसत नाही आहे असं ठामपणे स्वतः शफाअत खान आपल्याला सांगतात. त्यामुळे एक खंत जरी व्यक्त करत असतील ते, तरी चित्र मात्र आशादायीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन राम दुबे सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई.